उपस्थित असणारे माझे बंधू रणवीर भैया राऊत, व्यासपीठावरील उपस्थित असणारे सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी, नेते, इथं जमलेले माझे सर्व वडीलधारी, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र, खरं म्हणजे आज माझ्या आधीच्या सर्व सन्मान्य वक्त्यांनी अतिशय सखोल असं पूर्ण या निवडणुकीचं जे चित्र आहे ते आपल्या समोर मांडलेलं आहे. मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जात असताना, आता सकाळी मी औशामध्ये होतो, आज संध्याकाळी आपल्या बार्शीमध्ये आहे, तर ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. माझ्या साकेतमधल्या माझ्या मायबाप जनतेनं देशाचा पंतप्रधान कोण व्हावा, नरेंद्रभाई मोदी व्हावेत का राहुल गांधी व्हावेत, हा निर्णय तुम्ही घेणं गरजेचं आहे. गेले 10 वर्ष नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून या देशाची जी दिशा ठरलेली आहे ती फक्त 5, 10, 15 वर्षाची नाही, ती 2047 आणि त्याच्या पुढची दिशा ही आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींनी ठरवलेली आहे. आज राजाभाऊंनी माझ्या आईसाठी स्वतःची बहीण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, ह्यांच्याकडे एकच शब्द ठेवला की उमेदवारी द्यायची असेल तर अर्चनाताईंना द्या, बार्शी मधून लीड द्यायचं काम हे मी बघेल. अशा शब्दांमध्ये त्यांनी सगळ्या नेते मंडळींना सांगितलं. त्यांचा शब्दाचा मान ठेवत ही जागा भले राष्ट्रवादीला सुटली असेल तरी महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चनाताईंना उमेदवारी मिळाली. स्वतः देशातले नेते पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शाह यांनी ह्याच्यावर शिक्कामोर्तब करत आपल्या ताईंना 4 तारखेला उमेदवारी मिळाली. माझ्या घराण्याबद्दल माझे आजोबा असतील, डॉक्टर पद्मसिंह पाटील, राणादादा असतील, आपल्याला ठाऊक असेल की हे काम करणारे लोक आहेत. 7 वेळेस तर डॉक्टर साहेब होते, 2 वेळेस राणादादा विधानसभेचे सदस्य सलग राहिलेले, 2 वेळेस विधान परिषदेचे. लोकसभेला डॉक्टर साहेबांना जाण्याची संधी ही 2009ला राजाभाऊंच्याच पाठिंब्याने आपल्याला मिळाले होते. आणि म्हणून काम करणारे लोक म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये माझ्या कुटुंबाची ओळख आहे हे आपल्याला पण माहिती. बरं, हे काम कसं असतं? हे काम लोकांच्या म्हणजे ह्या कुठल्या पण गावातल्या किंवा मतदारसंघातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम पोचवण्याचं काम हे काम करत असताना आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास नेणे, काम नेणे हे राणादादांनी, अर्चनाताईंनी नेहमी केलेलं आहे. रणवीर भैया बोलले की ताईंचा त्यांनी परिचय दिला, पण मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की 2012ला पहिल्यांदा अर्चनाताई हे जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्या. 2017 मध्ये परत झाल्या, जिल्हा परिषदेच्या त्या उपाध्यक्ष झाल्या आणि 1400 कोटीच्या आसपासचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवल्या. सांगायचा हेतू हा आहे की एका कर्तबगार महिलेला आपल्या प्रत्येकाच्या घरात कोण बहीण असते, मुलगी असते, आई असते, मातृशक्तीची ताकद ही प्रत्येक आपल्या पुरुषाच्या मागे उभी असते. आज त्या मातृशक्तीचा सन्मान हे महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी केलेला आहे. आज आपला देश नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या वेगाने पुढे चाललेला आहे. जगातली 3री अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आपला देश आहे.
आणि म्हणून माझा प्रश्न आपल्याला एवढाच आहे की आमदार तुमचा हक्काचा आहे. राजाभाऊंच्या माध्यमातून एक खंबीर आणि सक्षम असा आमदार आपल्याला लाभलेले आहेत. आपलं देशातलं प्रतिनिधित्व, आपलं लोकसभेतलं प्रतिनिधित्व पण एका चांगल्या उमेदवारानं करावं, आपल्या हक्काच्या उमेदवारानं करावं, हे मला वाटतं आपल्या परिसराची गरज आहे. इथून निवडून गेलेला खासदार यांनी केंद्राची निधी, केंद्राच्या योजना हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावापर्यंत आणणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या हक्काचा खासदार निवडून जाणं आणि राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली त्या खासदाराच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्यासाठी आपल्याला हे नेतृत्व अर्चनाताईंच्या माध्यमातून निवडून देणं गरजेचं आहे. आज मी आवर्जून एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याकडं आता मला या गावामध्ये माहित नाही, पण आपल्या गावात पण 4 सेवक असतील. मी आवर्जून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. आपण सर्व देवधर्म मानतो. मला वाटतं इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक मायबाप नागरिकाला, जनतेला देवावर प्रचंड आस्था आहे, प्रचंड श्रद्धा आहे. आपण सकाळी देवाची पूजा करतो आणि त्या देवाला, आपल्या देवावर आपला प्रचंड असा विश्वास आहे. 500 वर्षामध्ये जे कोणाला जमलं नाही ते आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदींनी अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर बांधून केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन होतं तेव्हा रामलल्लाची मूर्ती आपल्याला आठवत असेल. इतकी सुंदर अशी मूर्ती ती होती. पण अयोध्येमध्ये झालेलं हे मंदिर हे फक्त एक शक्तीपीठ किंवा एक श्रद्धेचं स्थान नाहीये, पण त्या माध्यमातून अयोध्येच्या आसपासच्या पूर्ण परिसराची अर्थव्यवस्था ही बदलली. सांगायचा हेतू हा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये पण आहे भवानीचं मंदिर, आपल्या बार्शीमध्ये पण अनेक असे शक्तीपीठ आहेत. शक्तीपीठांना मोठा करण्याचा संकल्प हा पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजींचा आहे. त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि कामं आपल्या या मतदारसंघातल्या शक्तीपीठांचं होणार आहे. हे आपल्या आस्थेचा विषय, हे देवावर विश्वास ठेवण्याचा विषय. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की विकास समजा आपल्याला घडवून आणायचा असेल तर आपला आमदार, आपले खासदार, राज्यामधलं सरकार, आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. राजाभाऊ आणि राणादादांचे या तिन्ही नेत्यांबरोबर इतके चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळेच बार्शीमध्ये राजाभाऊंनी 2,500 कोटीची निधी आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आणली, ते पण आपल्याला पुढे न्यायचं. मग विरोधामध्ये मतदान आपल्याला कशाला घालवायचंय हा माझा आपल्याला प्रश्न आहे. विरोधात मतदान करून नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान तर होणारच आहे, पण आपलं मत वाया घालवून माझ्या साकेत गावाचा विकास होणार आहे का हा प्रश्न मी आज आपल्याला अतिशय नम्रपूर्वक विचारतो. आपल्या गावाचं काम करायचं असेल तर आपला आमदार आणि आपले खासदार खंबीर पाहिजे आणि ते सत्ताधारी पक्षाचे पाहिजे, हे मी अतिशय आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. समोरचे विरोधक जे आहेत त्यांच्याबद्दल मला एवढं बोलायची इच्छा नाही. आता माझे भाषण एवढे गाजायला लागले, आज कॅमेरे जास्त वाढले माझे, पण मी कसं आहे, योग्य वेळेस योग्य बोलून मी मोकळा होऊन जातो. आज रणवीर भैया मला बोलले पुढं एक अजून एक सभा आहे, मी जास्त काय बोलणार नाही, पण मी एवढं सांगेन, माझ्या साकेत गावातल्या माझ्या मायबाप जनतेनं, माझ्या बार्शीतल्या माझ्या मायबाप जनतेनं एकदा पद्मश्री पाटलांच्या कुटुंबावर
आणि राजाभाऊंच्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवून दाखवा. हा उमेदवार जो अर्चनाताईंच्या रूपामध्ये महायुतीनं दिलेला आहे त्यांना निवडून देऊन पाठवा. आणि मग 2024 ते 2029 मध्ये अर्चनाताईंच्या माध्यमातून राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली समजा विकास झाला नाही, कामं या गावामध्ये ठळक आणि या मतदारसंघात झाले नाही, तर मल्हार पाटील आयुष्यात परत या गावामध्ये परत येणार नाही. हे माझं दृढ वाक्य आहे. एकदा मल्हार पाटलानं ठरवलं, एकदा पद्मसिंह पाटलांच्या घराण्याने ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, तर ती केल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही. मी आज डॉक्टर साहेबांनी रणवीर भैया म्हणतायत की त्यांच्या कार्यकाळामध्ये 10 लाख रुपये निधी दिला. आज या मतदारसंघाचं दुर्दैव आहे की इथून निवडून दिलेला लोकप्रतिनिधी मागच्या वेळेस रणवीर भैयांनी माझ्या वडिलांच्या विरोधात काम केलं. रणवीर भैयांनी राजाभाऊंनी इथल्या उमेदवाराला लीड देण्याचं काम केलं, त्याचं काम केलं. त्याच्या बदल्यामध्ये माझ्या मतदारसंघाला किती निधी मिळाला हा आज प्रश्न माझ्या मायबाप जनतेनं एकमेकालाच विचारणं गरजेचं. 2-2.5 वर्ष 5 वर्षामध्ये 20% फक्त निधी खर्च करणारा हा लोकप्रतिनिधी, 20%. ह्याच्यासाठी आपण निवडून देतो. माझा फोन आता बघा, ते रणवीर भैयांचा फोन बघा, दिवसाला किती कॉल येतात, काय येतात आम्ही सांगत नाही. आमची नाळ ही मायबाप जनतेबरोबर जोडलेली आहे. अरे आमच्या पुढच्या 50 पिढ्या पण या जनतेची सेवा करण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आम्हाला सांगायची गरज नाही हो आम्ही काय करतो. या महाराष्ट्रामध्ये राणादादा असतील, डॉक्टर साहेब असतील, आता मी ते तेरणा हॉस्पिटल बघतो. मला एक जण सांगावं या विरोधकामधला 1,563 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करणारा मल्हार पाटील आहे. याने एक तरी माणसाचा फुकट काय उपचार केला सांगावं. बोलबच्चनगिरी करायचे, गप्पा मारणं हे योग्य नाहीये. ह्याच्यातनं माझ्या साकेतच्या माझ्या मायबाप जनतेचे काम होणार नाही. आपल्याला खंबीर चांगले लोक पाहिजेत आणि ही सुविधा या निवडणूक झाल्यानंतर आपल्याला करायची ही सुविधा काय आपण समजून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे माझ्या विरोधकांच्या पोटामध्ये एवढं दुखतं. 2002-03 मध्ये आपलं तेरणाचं मुंबईतलं हॉस्पिटल चालू झालं. आज ते हॉस्पिटल 800 खाट्याचं आहे, 800 बेडचं, 250 डॉक्टर तिथं सेवेसाठी आहेत, 550 नर्स आहेत, 1200 स्टाफ तिथं आज काम करतो. 1200 ते काय करतात. उद्या समजा माझ्या साकेत गावामध्ये माझ्या कुठली पण मायबाप जनता, माझी माता भगिनी असू दे, माझा वडीलधारी असू दे, माझे तरुण सहकारी असू दे, त्यांना साधं खर्चटलं, त्यांना कुठली पण दुखापत झाली तर गावापासून मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन तिथं टकाटक पूर्ण करून 2 महिन्याचे औषधं पुढचे देऊन ते 1 लाखाचा खर्च असू दे का 1 कोटीचा खर्च असू दे, त्यांची पूर्ण सोय करून माझ्या गावामध्ये परत आणण्याची सोय ही आपण करतो. हे पुण्याचं काम आहे. ही सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते. हे आई जगदंबेनं देवानं दिलेले ही आशीर्वाद आहेत म्हणून आपल्याला ही संधी मिळते. त्या 1,563 कुटुंबाला माहितीये ते तर 5 वर्षामध्ये 2002 पासून आपलं हॉस्पिटल चालू आहे. मी त्याच्या आधीचा आकडा सांगत पण नाही. त्या जनतेचा, त्या मायबाप जनतेचा आशीर्वाद आपल्यावर असल्यामुळे त्या विरोधकांच्या पोटामध्ये दुखतं. ह्यांना आपल्याबद्दल बोलायला काहीच मुद्दा नाही. राजाभाऊंचं इतकं उत्कृष्ट काम आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहे, त्याच्याबद्दल ह्यांना बोलायला मुद्दा नाही. हे काय भांड्याची भाऊबंदकीची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. आपला स्तर प्रचाराचा काय असावा, हे निवडणूक कुठल्या दिशेने जायला पाहिजे. माझी विनंती एवढीच आहे की आपण आपल्या सर्व नातेवाईकांना विचारावं की बाबा तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या परिसरामध्ये
निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने केलेले 5 कामं फक्त सांगावे. 5 सांगायला मुद्दा नाहीये. आणि म्हणून मी जास्त आता बोलत नाही, वेळ पण संपत आलेला आहे. मी एवढंच सांगतो, राजाभाऊ राऊत असतील, माझे बंधू रणवीर भैया असतील, अतिशय उत्कृष्ट काम ते या मतदारसंघामध्ये आज करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले खासदार जेव्हा निवडून येतील त्यानंतर पण खूप चांगल्या दर्जाचं काम आपण करू शकतो. राणा दादा तर आहेतच, राजाभाऊ आहेत, अर्चनाताई आहेत, डॉक्टर साहेब आहेत, अजित दादा आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि देशामध्ये केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदी आहेत. घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत, हे दृढ वाक्य आपण पुढे नेणं गरजेचं आहे. आपलं मत काका मामा वाया घालवून आपल्याला काहीच फायदा नाहीये. आपलं मत हे विकासासाठी पाहिजे, परिवर्तनासाठी पाहिजे, आपल्या मतदारसंघाच्या, आपल्या गावाच्या भरीव कायापलटीसाठी, भरीव निधीसाठी आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. समजा आपण 16 कोटी रुपये 16 महिन्यामध्ये आणू शकतो, तर तुम्ही विचार करा, राजाभाऊ आमदार असताना, ताई खासदार असताना, सरकार आपला पुढच्या टर्म मध्ये असताना आपण चांगलं काम करू शकणार का नाही, हेच मी आपल्याला परत आपल्याला उल्लेख करत आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला माझी एवढीच विनंती आहे की आपल्या महायुतीच्या उमेदवार, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील 1 नंबरला त्यांचं घड्याळाचं बटन आहे. मतदानाच्या वेळेस गेल्यावर पहिलंच नाव आहे, दाबायचं, खाली बघायची तुम्हाला गरजच नाही. आणि म्हणून घड्याळाचं बटन दाबून आपण मतरूपी आशीर्वाद नरेंद्रभाई मोदींना, राजाभाऊ राऊतना आणि अर्चनाताईंना द्यावं, एवढंच आपल्याला तळमळीची विनंती करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.